आणि आता पाहणार आहोत पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। जळगाव जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस सुरू। नागझरी शिवारामध्ये गिरणा नदीमध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीसह वाहून गेल्याची घटना। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। रायगडसह पुणे सातारा जिल्ह्याच्या घाट परिसरामध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज। किनारपट्टीवर पुढील 2 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता। तर मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज। निफाडमधील नांदूर मध्यमेश्वर धरणामधून 69,367 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। प्रशासनाकडून गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नांदूर मध्यमेश्वर धरणातील विसर्गामुळे जायकवाडीच्या पाणीपातळीत वाढ। भुसावळमधील हतनूर धरणाचे 20 दरवाजे उघडले। धरणामधून 97,000 क्युसेकनं तापी नदीमध्ये विसर्ग। प्रशासनाकडून तापी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जालन्याच्या भोकरदनमधील पद्मावती धरण देखील ओव्हरफ्लो। दमदार पावसामुळे धरणं तुडुंब भरली। अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यानं शेतकऱ्यांकडून आणि नागरिकांकडून आनंद व्यक्त। कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ। पंचगंगा नदीची पाणी पातळी 27 फूट 2 इंचांवर। कसबा पावडा इथं राजाराम बंधाऱ्याच्या 12 बंधारे पाण्याखाली। उजनी आणि वीर धरणामधून भीमा नदीमध्ये विसर्ग सुरू। पंढरपूरमध्ये पूरस्थिती। चंद्रभागा नदीवरील जुना दगडी पूल पाण्याखाली। तर नदीपात्रातील अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा। अनेक पूल वाहतुकीसाठी बंद। धुळ्याच्या साक्रीमध्ये 3 दिवसांपासून मुसळधार पावसाची हजेरी। पांझरा नदीला देखील मोठा पूर। अक्कलपाडा धरणामधून टप्प्याटप्प्यानं पाण्याचा विसर्ग सुरू। मांजरा नदी क्षेत्रामध्ये जोरदार पावसामुळे मांजरा नदीला पूर। मांजरा धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं लातूरकरांकडून आनंद व्यक्त। सध्या मांजरा धरणामध्ये 42% पाणीसाठा।